सो यू बिलीव्ह इन ग्रुपिझम आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये? नाही, आय डोंट बिलीव्ह. यू डोंट बिलीव्ह? तुमच्या प्रारब्धात जर लिहिलेलं असेल तर तर तुम्हाला, मी सांगतो ना, या 38 वर्षामध्ये अनेक ग्रुप आले गेले, संपले, परत नवीन तयार झाले, पण मला कधी कुठल्या ग्रुपने प्रसंगच आला नाही. मी त्या प्रत्येक ग्रुपवर कामं केली. बरं, मी त्यांच्या पार्टीत नसतो, मी त्यांच्याबरोबर कुठल्या ट्रिप्सना नसतो, किंवा त्यांच्या काही मैं इधर आया हो तो तुमको मिलने आता हो, मी तिकडे जातो, किंवा माझा फोन कॉल नसतो, अरे तू नवीन काय करतोयस का. कारण ना, मी विनय आपटेंनी मला जेव्हा चान्स दिला होता, विनय आपटे सरांनी, रथचंदेरी नावाची सिरियल गुरुदत्त साहेबांवरती, किशोरी अंबिये, स्वाती चिटणीस, प्रदीप वेलणकर सर आणि मी होतो, आणि विनय आपटे सर होतो. त्यावेळेला मला त्यांचं एक वाक्य त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये लक्षात होतं. कोणीतरी विचारलं, विनय सर ते असं असं प्रोजेक्ट बनवत आहेत, तुम्ही काय बोललात का, त्यांना विचारलं का. म्हणलं एक लक्षात ठेव, एकदा एकाकडे काम केल्यानंतर पुन्हा जेव्हा तू दुसरा प्रोजेक्ट बनत असतो त्यावेळेला तू जर लक्षात आला नाहीस तर तू नट म्हणून कमी आहेस. मी फोन करून सांगणार काहीतरी करा ना, माझ्यासाठी रोल काढा, ही वेळच येता कामा नये. हे इतकं गोल्डन वाक्य होतं. तुझा कामच, तुझं परफॉर्मन्सच असा पाहिजे ना, कास्टिंग करता त्या रोलला विनय सर पाहिजे का, आणि ते माझ्या डोक्यात बसलं. अरे बघ ना, काहीतरी काढ ना. नाही, तुम्हाला कास्ट केलं गेलं पाहिजे, चॅनेलनी, निर्मात्यांनी. मी तो रोल बघितला सर, तो पाहिजेच, या रोलला तेच पाहिजे, तुमची रिप्लेसमेंट नसावी. तर ते तेव्हा ऐकल्यामुळे ना मी हे ते पाळत गेलो की ग्रुपिझम वगैरे. ग्रुपिझम मला हे वाटतात की टिंगलटवाळी, एखाद्यावर जोक करणे, किंवा आज आपण जाऊया ना, तर आज जी गौरव आहे, मग तू तिथं भेट, आपण जमू, मग मी तुला पिकअप करतो, आपण तो बघूया आणि मग रात्री पार्टी करूया, इथपर्यंत मी मानतो. कास्टिंगमध्ये ग्रुपिझमनी काही, आणि बरं केलं जरी ग्रुपिझम आणि तुम्हाला कास्ट केलं तर तो प्रोजेक्ट चालेलच याची गॅरंटी नाही, किंवा त्याला काम मिळेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास तुमचा वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे तुमचा असाच प्रवास आहे. प्रामाणिकपणे काम करणे, दैवावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. हां, आणि अजून एक खूप मोठा मेसेज म्हणजे ही शाश्वत फील्ड नाही आहे. त्याच्यामुळे मी आजही म्हणतो की इन्कम हे सेकंड इन्कम आहे. काय होतं, दिसताना एक नट, एक ॲक्ट्रेस दिसते, मग मर्सिडीज दिसते, मग इम्पोर्टेड गाडी दिसते, पण सत्य ते नाही आहे. म्हणजे मी असं बघितलं, एक नावं नाही घेणार, पण टॅलेंटेड ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर एक 700 एपिसोड केल्यानंतर 7 वर्ष त्याच्याकडे काम नाही आहे, किंवा एक सिल्वर जुबली सिनेमा दिल्यानंतर त्याच्याकडे 5 वर्ष कामच नव्हतं. आता काय करतो, त्यांनी ना बलूनची एजन्सी घेतली आहे आणि त्यांनी आता मग डायव्हर्टच केलं, कारण सृष्टी तर चालली पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, थोडं लेट या बाळांनो, पण थेट या. 1 तारखेचे जे बेसिक गरजा आहेत ना, कशा काय ते तुम्ही ठरवायचं. मी त्याच्यासाठी सल्लागार नाही आहे की मी दुकान टाकून नाही बसलो की काय करा काय नाही. तुम्हीच निवडा, जेणेकरून तुमच्या त्या गरजा, माझं समजा एक 50,000 रुपये मंथली काहीतरी माझा घर खर्च, ते 50,000 आलेच पाहिजेत. आणि ते आले तर तुमच्यात कॉन्फिडन्स येतो. तुम्ही एक रोल, तुम्ही मेन रोल करताय ना, मग तुमच्याकडे एक असा येतो प्रसंग, सर एक 2 मित्र आहेत, त्यातला एक मित्र करायचा आहे, 10,000 पर डे, 20 दिवस काम आहे. मग माझी गणितं सुरू होतात, 10 2 लाख, मग मी भाडं जाईल, फी जाईल, हे जाईल, ठीक आहे पुढचा नाही करणार, हा करूया, मग तोपर्यंत मला मिळेल. मग पुढची 20 वर्ष तुम्ही मित्र म्हणूनच काम करत करिअर करता. तिथं नाही म्हणता आलं पाहिजे. ते अग्निपथमधलं बच्चन साहेबांचं वाक्य आहे की तरक्की करने के लिए ना बोलना बहुत जरूरी है. तुम्ही नाही का म्हणू शकता, कारण माझं अडत नाही, पण आम्ही त्या प्रसंगातनं गेलेलो आहे. हा सिनेमा करायचा नाही आहे, पण पैसे मिळत आहेत, उत्तम करूया. त्यामुळे मला ना ते शेअर करायला आवडतं.